Cancer Healer Center, a new beginning. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरला जामीन, प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना. गाडं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, हे लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहीत, महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे, त्यांच्यावर टीका करू नये, अजितदादांचा विजय वडेट्टीवार यांना सल्ला. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात माता मृत्यू सर्वेक्षण समितीचा अहवाल सादर, याआधी सरकार आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा ठपका, राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही, पुणे पालिकेच्या परिपत्रकाला भारतीय वैद्यकीय संघटनेचा विरोध. खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं, पुणे पालिकेचं परिपत्रक. रुग्णाची खासगी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई करा, डॉक्टर घैसास आणि केळकर यांच्यासह इतर दोषींवर गुन्हा दाखल करा, भिसे कुटुंबियांची मागणी. डेंग्यू तापाच्या रुग्णांचं 6 लाख बिल कसं, रुग्णाला अमृत पाजलं का, आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या MGM रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले, ऑडिओ क्लिप व्हायरल. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर उदयनराजे आक्रमक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर, रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमानंतर तटकरेंच्या घरी जाणार, शहा पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार का, याकडे लक्ष. भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल, महेंद्र दळवींचा इशारा, तर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजितदादांची प्रतिक्रिया. 925 कोटींची मागणी केली होती, मात्र 272 कोटीच खात्यात आले, अर्थ खातं पैसे देत नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा देणार, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचा अर्थ खात्याकडे बोट. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात 9 वर्षांनी निकाल, आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार, अश्विनी बिद्रेंच्या पतीसह मुलगीही अंतिम निकालाच्या वेळी कोर्टामध्ये हजर. ISI आणि पाकिस्तानी लष्करातील संबंधांबद्दल तहूर राणाची NIA मुख्यालयामध्ये चौकशी सुरू, NIA तहूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेण्याची शक्यता. दहशतवाद्याचं कसलं क्रेडिट घेताय, तहूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, राणा फेस्टिवल करण्याची भाजपची योजना, राऊतांची टीका. मुंबई गोवा महामार्गावर उद्या जड अवजड वाहनांना बंदी, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. नांदेड हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाने पपई केळी बागांचं नुकसान, धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट, रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता. तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेच्या दरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार बंद, भाविकांना कुंभार गल्लीतून मंदिरामध्ये प्रवेश, 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.